नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी चिटणीसांची कार्यपद्धती या विषयामधील प्रकरण 1 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख या प्रकरणामधील आज आपण पुढच्या मुद्द्याला सुरुवात करत आहोत। यामध्ये भांडवलाची आवश्यकता म्हणजेच कॅपिटल रिक्वायरमेंट याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत। मित्रांनो, जेव्हा उद्योजक एखाद्या व्यवसायाची कल्पना करतो तेव्हा तो त्या कल्पनेच्या व्यावसायिक शक्यतांचा शोध घेऊ लागतो। प्रकल्पाच्या व्यवहार्यतेविषयी समाधानकारक उत्तर मिळाल्यावर तो प्रकल्प उभारणीसाठी पावले उचलतो। पहिले व खूप महत्त्वाचे पाऊल म्हणजे व्यवसाय चालवण्यासाठी किती भांडवल आवश्यक आहे व कोणत्या स्वरूपात आवश्यक आहे याचा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेणे होय। आर्थिक नियोजनाचा मसुदा तयार करताना सद्यस्थिती तसेच भविष्यातील परिस्थितीचा विचार करावा लागतो। म्हणूनच भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रमाण ठरवताना उद्योजकाला स्थिर भांडवल व खेळते भांडवल यांची आवश्यकता विचारात घ्यावी लागते। म्हणून आपल्याला भांडवलाच्या आवश्यकतेचा विस्तृत अभ्यास करावा लागणार आहे। म्हणजे मित्रांनो, एखादा उद्योजक जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करायचा अशी कल्पना डोक्यात आणतो तेव्हा त्याच्या ह्या कल्पनेमध्ये व्यावसायिक शक्यतांचा शोध सुरू होतो। म्हणजेच काय करावं लागेल, कुठून आणावं लागेल, कुठं विक्री करावं लागेल, अशा अनेक ज्या शक्यता आहेत त्यांची कल्पना मनामध्ये येऊ लागते आणि त्यांचा शोध सुरू होतो। यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम आहे ह्या सगळ्या शक्यता पडताळून पाहणं। आणि जेव्हा त्या उद्योजकाला सगळी समाधानकारक उत्तरं मिळतात, हा मला इथून कच्चा माल मिळेल, मला हे मशीन इथून मिळणार आहे, मग मी अशा पद्धतीचं उत्पादन करणार आहे, मग ती विक्री अशा ठिकाणी होईल, मला इथून एवढा नफा मिळेल, अशी सगळी जे त्याचे विचार आहेत, शोध आहेत, ते पूर्ण झाल्यावरती त्याला समाधानकारक जर उत्तर मिळाली तर तो उद्योजक त्याचा व्यवसाय सुरू करत असतो। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं पाऊल मानलं जातं किंवा त्याच्या डोक्यात असतं तो म्हणजे व्यवसाय चालवण्यासाठी किती भांडवल लागेल। ठीक आहे, हे करायला सगळी उत्तर पॉझिटिव्ह मिळाली तर मग सुरुवात होते की हे सगळं करण्यासाठी माझ्याकडे भांडवल पाहिजे, तर मग भांडवलाची किती आवश्यकता आहे, ते कोणत्या स्वरूपात लागेल, असे निर्णय त्याला काळजीपूर्वक घ्यावे लागतात। आणि मग तो आर्थिक मसुदा तयार करायला सुरुवात करतो। तो आता सद्यस्थिती आणि भविष्यातली परिस्थितीचा विचार करून मग भांडवलाच्या आवश्यकतांचं प्रमाण ठरवतो। उद्योजकाला यावरून सद्यस्थितीमध्ये काही भांडवल लागतं आणि भविष्यासाठी काही भांडवल लागतं, त्यानुसार तो स्थिर भांडवल व खेळते भांडवल यांची आवश्यकता विचारात घेतो। आता मग स्थिर आणि खेळते भांडवल असे जर दोन प्रकारचे भांडवल असतील तर मग ह्या भांडवलांचा विस्तृत अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला विस्तृत अभ्यास करायचा आहे। त्याआधी आर्थिक नियोजन हे भांडवलाची गरज व उपलब्ध साधने यांच्याशी निगडित आहे। भांडवलाची गरज आणि त्यासाठीची उपलब्ध साधने यांच्याशी संदर्भात जे विचार केले जातात त्याला आर्थिक नियोजन म्हणतो। आणि साध्या सोप्या ह्या सगळ्या प्रोसेसला आपण मग आर्थिक नियोजन असं म्हटलं तरी काही हरकत नाही। म्हणजे तो सुरुवातीला जी काही तयारी करतो व्यवसाय सुरू करण्यापूर्वीची ते आर्थिक नियोजन असतं आणि त्या आर्थिक नियोजनात भांडवलाची गरज आणि उपलब्ध साधने यांच्या संदर्भात विचार असतो। मित्रांनो, यामध्ये आता प्रथम आपण स्थिर भांडवल या घटकाची माहिती पाहूया। फिक्स कॅपिटल म्हणतो आपण त्याला। स्थिर भांडवल आधी आपण समजून घेऊयात, नंतर बदलते भांडवल याचाही किंवा खेळते भांडवल याचाही विचार करूया। मित्रांनो, स्थिर भांडवल म्हणजे काय त्याची व्याख्या आपल्याला ह्या ठिकाणी दिलेली आहे। दीर्घकालासाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात। याचा अर्थ काय मित्रांनो, दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्री करण्याच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता, म्हणजे आपण खूप कालावधीसाठी ती वापरणार आहोत आणि तिचा अर्थ खरेदी आपण विक्री करण्यासाठी केलेली नाही, ती आपण कायमस्वरूपी ठेवण्यासाठी केलेली आहे। म्हणजे उदाहरणार्थ आपण घरामध्ये मोटरसायकल घेतो, मोटरसायकल कशासाठी असते, ती एकदा खरेदी केली की खूप दिवस आपण ती वापरणार आहे, ती विकण्यासाठी आपण खरेदी केली नाही। असेच उत्पादनासाठी देखील व्यावसायिकाला अनेक
भांडवलाची गरज असते ती स्थिर भांडवल याच्या अंतर्गत येतात. उदाहरणार्थ कारखान्याची इमारत. एखादा कारखाना त्याने बांधला तर ही कारखान्याची इमारत जी आहे, बिल्डिंग आहे किंवा कारखाना जो आहे तो तुमचा फिक्स भांडवलाच्या अंतर्गत येतो, कारण तो विकण्यासाठी आपण बांधलेला नसतो. तो दीर्घकाळ खूप दिवस आपण त्याच्यामध्ये उत्पादन घेणार असतो. किंवा मग एखादं यंत्र असेल, ते यंत्र आपण विकण्यासाठी घेतलेलं नाही, ते देखील आपण अनेक कामासाठी वापरण्यासाठी, उत्पादन करण्यासाठी बरेच दिवस खरेदी केलेलं असतं. मग असे जे भांडवल आहेत त्याला आपण स्थिर भांडवल असं म्हणतो. सरळ शब्दात मांडवायचे झाले तर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची भौतिक मालमत्ता म्हणजे स्थिर मालमत्ता. म्हणजे भौतिक मालमत्ता म्हणजे काय? फिजिकली आपल्याला डोळ्याने जी दिसतात ती स्थिर किंवा भौतिक स्वरूपात असतात. अशी मालमत्ता म्हणजे स्थिर भांडवल आहे. व्यवसायामध्ये जवळजवळ कायमस्वरूपी राहते अशी ही फिक्स भांडवल असतं. उदाहरणार्थ जमीन, इमारत, यंत्रतंत्र असतील, ही या स्थिर भांडवलाची उदाहरणं आहेत. नवीन कंपनीच्या स्थापनेच्या वेळी अशा भांडवलाचा आवश्यकता असते. तथापि विद्यमान कंपनीचा विस्तार व विकास कार्यक्रमांचा वित्तपुरवठा करण्यासाठी देखील अशा भांडवलाची गरज पडते. मग हे फिक्स भांडवल केव्हा केव्हा व्यवसायामध्ये येतं. एकतर तुम्ही पूर्णपणे नव्याने व्यवसाय सुरू करत असाल त्यावेळेस, जुना झाला असेल तर ऑलरेडी तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी असणारच आहेत. आणि काही जुन्या व्यावसायिकांना देखील स्थिर भांडवलामध्ये बदल करावा लागतो. तो म्हणजे व्यवसायाचा विकास करत असताना किंवा विस्तार करत असताना. एक कंपनी तुमची आहे, एक कारखाना तुमचा आहे, पण आता तुम्हाला त्याच्यामध्ये वाढ करायची, त्यावेळेस तुम्हाला इतर आणखी काही यंत्र आणावी लागतील, त्यावेळेस हे स्थिर भांडवल वाढतं. काही वेळेस साधन सामग्री जुनी झाली तर ती बदलण्याची वेळ येते, त्यावेळेस देखील स्थिर भांडवलामध्ये वाढ होते, त्या भांडवलाची आवश्यकता असते. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेची प्रारंभिक योजना कंपनीत प्रवर्तक तयार करतात. यासाठी प्रथम त्याला कंपनीला आवश्यक असलेली स्थिर मालमत्तेची यादी तयार करावी लागते व तिच्या किमतीचा अंदाज घ्यावा लागतो. त्यानंतर म्हणजे जमिनीची किंमत, इमारत बांधणीचे मूल्य, यंत्रतंत्रांची किमती, या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये येतो आणि ही सगळी माहिती त्याला आधी गोळा करावी लागते. वेगवेगळे स्थिर भांडवल किंवा मालमत्ता जे आहेत त्या किमतीची बेरीज त्याला करावी लागते आणि मग परिणामी कायमस्वरूपीचं हे एकूण स्थिर भांडवल त्याच्या लक्षात येतं. अशा पद्धतीने ह्या स्थिर भांडवलाविषयीची माहिती आपल्याला आधी समजून घ्यावी लागेल आणि मग या भांडवलाच्या संदर्भात आपल्याला इतरही काही मुद्दे अभ्यासायचे. अलीकडच्या काळा किंवा वर्षांमध्ये जर तुम्ही विचार केलात तर स्थिर भांडवलाची गरज लक्षात घेऊन त्याला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. विशेषतः आधुनिक औद्योगिक प्रक्रियांमुळे भांडवल साधन सामग्रीचा वापर वाढत चाललेला आहे. याच कारणामुळे भांडवली बाजारातून स्थिर मालमत्ता खरेदीसाठी उद्योजक निधी मिळवतात. याच्यातून भांडवल बाजार निर्माण झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात भांडवलांची गरज असते. मग ही गरज भागवण्यासाठी तो भांडवल बाजारात जातो. या भांडवल बाजारांमध्ये भाग, कर्जरोखे, बंधपत्रे यांची खरेदी विक्री केली जाते किंवा मग दीर्घ मुदतीचे कर्जही ह्या भांडवलासाठी घेतलं जातं. अशा पद्धतीने हे आहे आपलं स्थिर भांडवल. मित्रांनो, आपण अभ्यास करतोय भांडवलाच्या आवश्यकतेचा. मग हे स्थिर भांडवल तुम्हाला समजलं असेल तर मग ह्या स्थिर भांडवलाची आवश्यकता कशासाठी आहे त्याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणून आपण सुरुवात करूयात स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेचा परिणाम करणारे घटकांविषयी. मग याच्यावरती कोणकोणते घटक परिणाम करतात त्यामध्ये पहिले सांगितले व्यवसायाचे स्वरूप. उत्पादन उद्योग व लोकोपयोगी सेवा यांना स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी गुंतवावा लागतो. म्हणजे एकतर उत्पादन करणारे उद्योग असतील तेव्हा किंवा लोकांच्या उपयोगाच्या सेवा देत असेल तर त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची गुंतवणूक करावी लागते. परंतु खरेदी विक्री व्यवसाय जे असतात त्याच्यामध्ये स्थिर भांडवलाची फारशी गरज पडत नाही. म्हणजे तिथं फक्त खरेदी विक्रीचे व्यवहार चालतात. अशा व्यवसायांमध्ये स्थिर भांडवल जास्त लागत नाही. पण उत्पादन जिथं केलं जातं तिथं मात्र ह्या भांडवलाची गरज जास्त असते. म्हणून स्थिर भांडवलाची आवश्यकता कशावर डिपेंड आहे तर ती म्हणजे व्यवसायाचं स्वरूप कसं आहे.
उत्पादक लोकोपयोगी जर असेल तर जास्त लागेल, जर नसेल तर मग कमी भांडवल लागणार आहे. 2. व्यवसायाचे आकारमान. व्यवसाय तुमचा किती मोठा आहे, व्यवसायाचं प्रमाण किती आहे, ह्या प्रमाणावरती, आकारमानावरती देखील स्थिर भांडवलाची आवश्यकता अवलंबून असते. जेव्हा एखाद्या व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात व्यापार करण्यासाठी स्थापना केली जात असते, नैसर्गिकपणे अधिक स्थिर भांडवलाची त्यांना गरज लागणार आहे. कारण व्यवसाय मोठा आहे तेवढं भांडवल देखील त्याला मोठं वापरावं लागतं. त्यामध्ये स्वयंचलित उपकरणं वगैरे फार मोठ्या प्रमाणात येतात आणि त्याचा परिणाम इथं भांडवल जास्त लागतं. म्हणून व्यवसायाच्या आकारमानावरती पण डिपेंड आहे, स्थिर भांडवल जास्त लागेल की कमी लागेल. 3. व्यवसायाची व्याप्ती. एखादी व्यवसाय संस्था जेव्हा उत्पादन वितरण अशा संपूर्ण कार्यासाठी स्थापन केली जाते तेव्हा अधिक प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे व्यवसायाची व्याप्ती किती आहे, व्यवसायामध्ये कामं कुठली आणि किती प्रमाणात केली जातात. काही व्यवसाय संस्था अशा आहेत की ते उत्पादनापासून तर ग्राहकांपर्यंत वस्तू विकण्यापर्यंत सगळी प्रोसेस करतात आणि काही उद्योग असे असतात की फक्त कच्चा माल घेऊन वस्तू तयार करायची आणि ती दुसरीकडे सप्लाय करायची, म्हणजे एका प्रोसेससाठीच फक्त उत्पादन करत असतात. मग अशी व्यवसायाची व्याप्ती किती मोठी आहे त्याच्यावरती हे भांडवल डिपेंड आहे. जी संस्था हे सगळे उत्पादन वितरण किंवा इतर जे काही प्रोसेस आहे उत्पादनामधली ती सगळी करीत असेल तर भांडवल जास्त लागेल. 4. भाडे तत्वाचे प्रमाण. जर उद्योजकाने भाडेपट्टीच्या तत्वावर मालमत्ता संपादन करण्याचा निर्णय घेतला असेल तर व्यवसायात कमी प्रमाणात निधीची आवश्यकता भासते. तर भाडे करार म्हणजे काय, तर हा एक असा करार असतो की ज्यामध्ये एखादी व्यक्ती विशिष्ट कालावधीसाठी त्यांची काही मालमत्ता दुसऱ्याच वापरास देत असते. म्हणजे आपण जमीन भाड्याने घेतो किंवा व्यवसाय करण्यासाठी एखादी जागा भाड्याने घेतो, इमारत भाड्याने घेतो, यंत्र भाड्याने घेतो. असे जेव्हा भाडे तत्वावरती तुम्ही व्यवसाय करत असतात त्यावेळेस स्थिर भांडवल कमी लागतं, कारण ती आपण विकत घेत नाही म्हणून जास्त किंमत द्यावी लागत नाही. भाडे तत्वावरती काही ठराविक मासिक वार्षिक काही भाडे ठरलेले जातात, तेवढं भाडं फक्त समोरच्याला द्यावं लागतं. म्हणून भाडे तत्वावरती आहे की तुमचा वैयक्तिक विक्री खरेदी करून व्यवसाय सुरू होतोय त्याच्यावरती हे स्थिर भांडवल अवलंबून असेल. त्यानंतर 5 आहे उपकरणाची व्यवस्था. मित्रांनो, उत्पादनाच्या काही प्रक्रिया अशा आहेत की ज्यामध्ये उद्योजकाने करार करून इतरांकडे सुपूर्द करण्याचा विचार केला असेल तर अशा प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्याला किमान मालमत्तेची गरज असते, त्यामुळे व्यवसायामध्ये स्थिर भांडवलाची गरज कमी भासते. आताच आपण जो मुद्दा पाहिला की करार तत्वावरती भाडे तत्वावरती जे केले जातं, असं जर तो व्यवसाय करत असेल तर मग स्थिर भांडवल त्याला कमी लागेल. या उलट सगळे उत्पादन तो स्वतः करणार असेल तर जास्त लागतं. त्यानंतर 6 मध्ये जुन्या मालमत्तेचे संपादन. जुने यंत्रतंत्राचा संच असेल किंवा जुनी यंत्रसामग्री कमी किमतीत उपलब्ध असेल तर स्थिर मालमत्तेची आवश्यकता असलेली गुंतवणूक पातळी कमी प्रमाणात लागणार आहे. म्हणजे तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी जर जुनी यंत्रतंत्र विकत घेत असाल, जुनी इमारत घेत असाल, तर जुनी असल्यामुळे हे संपादन करत असल्यामुळे अशा वस्तू तुम्ही घेत असाल तर मग तुम्हाला स्थिर भांडवल कमी प्रमाणात लागेल. जर नव्याने पूर्ण नवीन संच तुम्ही घेत असाल व्यवसायासाठी तर मात्र जास्त भांडवलाची गरज पडणार आहे. त्यानंतर 7 आहे सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन. मित्रांनो, काही वेळेस प्रादेशिक पातळीवर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार सवलतीच्या दरात जमीन किंवा इतर साहित्य उपलब्ध करून देत असतं, यंत्रसंच उपलब्ध करून देतं, यंत्रसामग्री उपलब्ध करून देतं किंवा त्याच्यासाठी हप्त्यांची सोय शासनाकडून दिली जाते. अशा वेळेस सुविधांमुळे स्थिर मालमत्तेची आवश्यकता कमी लागते. शासन जर असं तुम्हाला मदत करणार असेल तर मग तुम्हाला कमी भांडवल लागेल. जर कोणीच मदत करणार नसेल तर मात्र तुम्हाला भांडवल जास्त मोठ्या प्रमाणात लागणार आहे. यानंतर 8वा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय स्थिती. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करणाऱ्या मोठ्या संस्थांसाठी हा घटक खूप महत्त्वाचा मानला जातो. उदाहरणार्थ युद्धाची शक्यता असताना व पुढे
सामग्रीची कमतरता भासेल अशी शक्यता जर निर्माण होत असेल तर कंपनी स्थिर मालमत्तेच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात निधी गुंतवण्याचा निर्णय घेत असते. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थितीचाही परिणाम स्थिर भांडवलावरती होत असतो. भविष्यात पुढे काय होणार आहे याच्या ज्या अपेक्षा आहेत त्याचाही या ठिकाणी विचार घेतला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर मोठी बदल होणार आहेत असं जर वाटत असेल तर त्याचाही परिणाम भांडवलावरती होतो. म्हणजे आता युद्धासारखी परिस्थिती, युद्धात मग वस्तू मिळणार नाही, त्याचे प्रॉब्लेम येतील किंवा असं काही विचार असेल तर त्यावेळेस मग जास्त मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवल गुंतवावं लागतं. यानंतर आहे अर्थव्यवस्थेचा कल. कंपनीचा भविष्यकाळ उज्ज्वल असण्यासाठी प्रत्येकाला कंपनीचा भविष्यकाळ उज्ज्वल असण्याची अपेक्षा असेल तर सर्व प्रकारच्या व्यावसायिक विस्तारासाठी हिरवा कंदील दाखवला जातो. म्हणजे व्यावसायिकाला वाटत असेल की आपली बिझनेस, आपला व्यवसाय खूप मोठा करायचा आहे, त्याचा विस्तार करायचा आहे, असे जर त्यांच्या अपेक्षा असतील तर मग त्या अपेक्षेमुळे तो वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांना सहज मान्यता देतो आणि त्या मान्यतेमुळे स्थिर मालमत्ता मोठ्या प्रमाणात लागते आणि त्याचा परिणाम स्थिर भांडवलाची देखील गरज मोठ्या प्रमाणात निर्माण होते. जर अर्थव्यवस्थेचा कल किंवा स्वतःच्या व्यवसायाच्या विस्ताराचा कल कसा आहे यावरती हा भांडवलाचा प्रकार अवलंबून असतो. त्यानंतर लोकसंख्येचा कल. लोकसंख्या उच्च दराने वाढत असताना काही उत्पादकांना व्यवसाय वाढीसाठी ही चांगलीच संधी आहे असं वाटत असतं. उदाहरणार्थ ऑटोमोबाईल उद्योग, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन, तयार कापडाचा व्यवसाय इत्यादी उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर भांडवलाची गरज भासते. त्यामुळे लोकसंख्येच्या कलावरती देखील भांडवलाची आवश्यकता बदलते. त्यानंतर ग्राहक प्राधान्य. वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्या उद्योग व्यवसायाला योग्य मागणी असेल तर यांना मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ मोबाईल फोन उत्पादक तसेच मोबाईल नेटवर्क प्रदाते जे आहेत त्यांचं उदाहरण घेता येईल. त्यांचे ग्राहक जसजसे वाढत जातील तसतसं त्यांना गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करायला लागते. उदाहरणार्थ मोबाईल कंपन्यांचंच उदाहरण घ्या तुम्ही. जर तुम्हाला ग्राहक वाढवायचे असतील तर तेवढे मोठ्या प्रमाणात टावर उभे करून तुमची रेंज किंवा मोबाईलची जी यंत्रणा आहे ती तुम्हाला स्थापन करून तिथपर्यंत रेंज पुरवावी लागेल आणि रेंज आल्यानंतर तुम्हाला ग्राहक मिळतील. म्हणून आधी स्थिर भांडवल गुंतवावं लागेल, मग तुम्हाला ग्राहक मिळतील. मग तुमचं उद्देश काय, ग्राहक प्राधान्य आहे, ग्राहक वाढवणे आहे, तर मग जास्त गुंतवणूक करावी लागेल, म्हणजे स्थिर भांडवलाची जास्त आवश्यकता असेल. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे स्पर्धात्मक घटक. हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेच्या निर्णयावरती अवलंबून असणारा घटक आहे. प्रतिस्पर्धी व्यावसायिकापैकी एखाद्या व्यावसायिकाने स्वयंचलित यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली तर त्या प्रकारचा व्यवसायात कार्यरत असणारे इतर उद्योगांनाही त्यांच्याप्रमाणे उत्पादन करण्याची इच्छा निर्माण होते आणि त्यांचं अनुकरण करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांकडून देखील अशा प्रकारची स्थिर गुंतवणूक किंवा स्थिर भांडवल मोठ्या प्रमाणात गुंतवलं जातं. म्हणजे स्पर्धात्मक घटक कसे आहेत त्याच्यावर पण डिपेंड आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर आता आपण विचारात घेऊ शकतो की मोबाईल कंपन्यांमध्ये जिओ कंपनीने 4G नेटवर्क मोठ्या प्रमाणात प्रोव्हाइड केलं आणि हे उत्पादन आणि त्यांची सिस्टीम पाहून इतर कंपन्यांनाही फार मोठ्या प्रमाणात 4G मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागलेली आहे. हे असतं स्पर्धात्मक घटकांचं बाबतीतली भांडवल गुंतवणूक. मग ही स्पर्धात्मक गोष्टींमुळे देखील बदलते. आतापर्यंत बाकीचे जे कंपन्या होत्या त्या गुंतवणूक न वाढवता फक्त ग्राहक वाढवत चालले होते, पण आता मात्र स्पर्धात्मक घटक निर्माण झाला आणि त्या स्पर्धात्मक घटकामुळे त्यांनाही मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवल गुंतवावं लागलेले आहे. अशा पद्धतीने मित्रांनो स्थिर भांडवलावरती अनेक घटक परिणाम करतात. ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होऊन स्थिर भांडवल आपल्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात लागू शकतं किंवा ह्याच घटकांचा परिणाम होऊन भांडवल कमी देखील लागू शकतं. ते डिपेंड आहे ह्या सगळ्या घटकांवरती. अशा पद्धतीने मित्रांनो स्थिर भांडवल ह्या घटकाचा आज आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांचाही अभ्यास केलेला आहे. आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूयात. चला तर मग भेटूया खेळते भांडवल या घटकाच्या माहितीबरोबर. तोपर्यंत नमस्कार.